हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल ऑल इन वन मानसी। किचन स्वच्छ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। किचन क्लीनिंग टिप्स अँड ऑर्गनायझेशन आयडियाज। नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला तुमचं किचन नेहमी स्वच्छ, सुगंधित आणि आकर्षक ठेवायचं आहे का? तर मग या जबरदस्त टिप्स तुम्ही नक्की पहा। या फॉलो केल्यावर तुमचं स्वयंपाकघर अगदी झळाळून निघेल। चला तर मग टिप्स पाहूयात। टाईल्सवर बेकिंग सोडा व लिंबाचा रस घासल्याने जुन्यातले जुने डागही निघून जातात। बेलन, पाटी हे नेहमी गरम पाण्यानेच धुवावे, त्यामुळे त्याच्यावरील जीवाणू मरून जातात। रोज भांडी धुतल्यानंतर सिंक हा कोरडा करावा, त्यामुळे बॅक्टेरिया वाढत नाहीत। ओव्हनसाठी झाकणच वापरावे, त्यामुळे उडणारे अन्न असते हे टाळता येते। उबट्या कपड्याने टाईल्स रोज पुसाव्यात, त्यामुळे चिकटपणा हा अजिबात राहत नाही। फ्रीजमध्ये कोळशाचा तुकडा ठेवावा, त्याने त्यातील कुबट वास नियंत्रणात राहतो। फ्रीज आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करावा, वास व बुरशी निघून जाते। व्हिनेगर व बेकिंग सोड्याचा वापर करावा, त्यामुळे सिंक व नळाच्या फटीतली घाण ही दूर होते। रोज गॅसचे पॅनल ओल्या कपड्याने स्वच्छ पुसावे, तेलकट डाग हे सहजपणे निघून जातात। सांडलेले तेल हे लगेचच पुसावे, त्यामुळे चिकटपणा हा टाळता येतो। साखर आणि तुपाचे डबे हे झाकणाशिवाय लावू नये, त्यामुळे पदार्थ तर चांगले राहतातच आणि वासही येत नाही। किचन टॉवेल हे रोजच्या रोज धुवावे, त्याने बॅक्टेरिया वाढणार नाही। कीटकनाशके नेहमी नैसर्गिकच वापरावी, रासायनिक कीटकनाशके वापरू नयेत। गॅस बर्नर आठवड्यातून एकदा तरी उकळलेल्या पाण्यात ठेवावे, त्यामुळे साचलेली घाण आणि तेलकटपणा निघून जाण्यास मदत होते। भांडी ठेवताना हवा नेहमी खेळती राहील याकडे लक्ष द्यावे। कटिंग बोर्ड रोजच्या रोज लिंबाने घासावा, बॅक्टेरिया दूर होतात। शेल्फवर सामान सहसा उंचीवरच ठेवावे, त्यामुळे साफसफाई ही सुलभ होते। लोखंडी मॉप वापरताना लिंबू ठेवावा, वास व कीटक दोन्हीही दूर राहतात। फणसाच्या सालीने स्टीलच्या भांड्यांना पॉलिश करावे, भांड्यांची चमक वाढते। डबे स्वच्छ करून उन्हात चांगले वाळवून घ्यावेत, त्यामुळे त्यात उग्र वास येत नाही। लहान कप्पे आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करावेत। पाण्याचा नळ गळत असाल तर लगेच त्वरितच तो दुरुस्त करून घ्यावा। खिडक्या शक्यतो उघड्या ठेवाव्या, घरात उजेड तर येतोच आणि हवाचलनही आवश्यक असते। रोज काम झाल्यावर शेवटी गॅस, सिंक आणि फर्श हे गरम पाण्याने पुसावे। कचऱ्याचा डबा रोजच रिकामी करावा, त्यामुळे त्यातील दुर्गंधी टाळता येते। वापरलेली भांडी लगेचच धुवून टाकावीत, त्यामुळे सिंकमध्ये भांडी जमा होणार नाहीत। मायक्रोवेव्हमध्ये लिंबाचे तुकडे व पाणी गरम करून पुसून घ्यावे, त्यातील डाग तर दूर होतात आणि वासही येत नाही। फ्रीजमधील खराब अन्न वेळेवर काढून टाकावे। एक्झॉस्ट फॅन व चिमणी गरम पाण्याने स्वच्छ करावी, तेलकट थर असतो तो निघून जातो। भिंती व टाईल्स हे रोज ओल्या कपड्याने पुसावेत।
हातून पाणी किंवा मसाले सांडल्यास ते लगेचच पुसून घ्यावे. भाज्या कापल्यावर कटिंग बोर्ड गरम पाण्याने स्वच्छ धुवावा. मिक्सर, ज्युसर, फूड प्रोसेसर नेहमी बाहेरूनही पुसत जावे, त्यामुळे ते मळकट दिसणार नाही. फरशीवरची धूळ, कण काढण्यासाठी व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करावा. पडदे व ब्लाइंड्स हे वेळेवर स्वच्छ करत राहावे. सिंक, ड्रेन बेकिंग सोडा व व्हिनेगरने स्वच्छ करावे. स्टेनलेस स्टील उपकरणे नारळ तेलाने पुसावीत. लाकडी कटिंग बोर्डवरील डागांसाठी मीठ आणि लिंबू यांचा वापर करावा. कामाचे वेळापत्रक नेहमीच तयार ठेवावे, त्यामुळे कामाची आठवण राहते आणि कामे वेळेवरही होतात. सर्वात शेवटी रोज गॅस आणि सिंक आणि फर्श हे स्वच्छ करावे. आपले किचन नेहमी टापटीप राहील. डागाळलेली भांडी लिंबाने घासल्यास डाग निघून जातात आणि भांडी स्वच्छही होतात. गॅसचे नॉब दर 2 दिवसांनी साबणाने धुवावे. प्लास्टिक डब्यात गरम अन्न कधीच ठेवू नये, घाण जास्त चिकटते. दूध उकळल्यावर झाकण लगेच धुवा आणि पांढरे डाग त्याच्यावर पडणार नाहीत. शिळं अन्न वेळेवर फेकून द्यावे, त्याने दुर्गंधी येत नाही. डस्टबिन रोजच्या रोज धुवून उन्हात व्यवस्थित वाळवून घ्यावा, त्यामुळे त्यात दुर्गंधी अजिबात राहत नाही. डाळी व सर्व मसाले वेळोवेळी उन्हात वाळवावे, त्याने त्याला बुरशी लागणार नाही. हँड सॅनिटायझरऐवजी नैसर्गिक साबणाचा शक्यतो वापर करावा. सांडलेला मसाला लगेचच झाडून स्वच्छ करून घ्यावा, कीटक येणार नाहीत. फोडणी करताना झाकण वापरावे, त्यामुळे आपले टेबल स्वच्छ राहते. तर जर तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा. आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. थँक्यू.